नमस्कार मंडळी, आज आपण बघूयात घरच्या घरी केलेली अशी मस्त एकदम अप्रतिम लागणारी बासुंदी. घरच्या घरी का म्हटलं आहे? कारण की यामध्ये फक्त दूध आणि साखर याचाच वापर करून केलेली ही बासुंदी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आता मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. जर जास्त जण असतील तर जास्त तुम्ही क्वांटिटीमध्ये दूध घेऊ शकता. इथे अर्ध्या दुधासाठी अगदी अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. जास्ती साखर घ्यायची नाही, कारण की जेव्हा दूध आटतं ना त्यावेळेस ते खूप गोड होतं म्हणजे बासुंदी. त्यामुळे आपण कमी साखर घ्यायची. लागलं तर वरतून टाकता येते, पण कमीच घ्यायची. अर्धी वाटी साखर इथे मी एका पॅनमध्ये पसरून घेतलेलं आहे. यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही, फक्त साखर विरघळेल. गॅसचं फ्लेम पण स्लो ठेवायचे आणि साखर फक्त विरघळून घ्यायची आहे. यामुळे काय होणार आहे, आपल्या बासुंदीला कलर एक छान येणार आहे, म्हणजे असं ब्राऊन कलर होणार आहे आणि टेस्ट पण अप्रतिम लागणार आहे. तर त्यानंतर आपण जे दूध उकळायला ठेवलं आहे ते दुधावरची जी साय आहे ती साय काढून घ्यायची आहे. जर तुम्ही कढईमध्ये करत असाल बासुंदी, तर कढईमध्येच आपण साईडला ते साय काढून घ्यायची किंवा अशी वाटीत काढून घेतली तरी चालेल. आणि हे बघा, अशी पूर्ण साय येते आणि साय काढून घेते मी. त्यानंतर जे आपण साखर जी विरघळली होती ती आता दुधामध्ये टाकूयात. इथे जर आपण वरतून साखर टाकली तर बासुंदीचा कलर हा व्हाईट असा होतो आणि जर अशी विरघळून साखर जर टाकली तर बासुंदीचा कलर हा ब्राऊन होतो आणि एकदम मार्केटसारखी बासुंदी टेस्टला छान लागते. जर साखर अशी घट्ट झालेली असेल तर काय टेन्शन घ्यायचं नाही, कारण दुधामध्ये ती विरघळते. आता इथे जी साय आपण बाजूला काढली होती ती आपण यामध्ये टाकूयात, म्हणजे असं खायला खूप छान लागते. आणि कलर तर बघू शकता तुम्ही, ते ब्राऊन कलर आलेला आहे आणि जेवढं दूध होतं त्याच्यापेक्षा अर्धं दूध होईल एवढी आपल्याला ही बासुंदी उकळवायची आहे. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. जरा असं किसून घेतलेले किंवा कट करून घ्या, काही केलं तरी चालेल इथे. आणि आता ही ड्रायफ्रूट्स आपण टाकूयात बासुंदीमध्ये. तर इथे आपण विलायची पूडही टाकायची आहे. जर विलायचीची पावडर असेल तर पावडर टाका किंवा विलायची ही असं ठेचून टाकली तरी चालेल. आणि मस्तपैकी अशी आटलेली आहे आता बासुंदी आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे. ही फ्रीजमध्ये ठेवून गार करून जरी खाल्ली तरी अप्रतिम लागणार आहे. आणि तयार आहे आपली आता इथे घरच्या घरी केलेली बासुंदी. नक्की तुम्ही ट्राय करा, कारण ही इतकी अप्रतिम झालेली आहे. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.